नमस्कार मंडळी, तामिनी घाट उतरून आपण मुंबई गोवा हायवेवरील इंदापूरमध्ये प्रवेश केलेला आहे. इंदापूरहून तळा, मांदाड ब्रिज असा हा मार्ग पुढे मुरुड जंजिऱ्याकडे जातो. कोकणात ताड, माड, आंबा, फणस, काजू यांची रेलचेल असते. रस्त्याच्या कडेलाच काजूची बाग दृष्टीस पडली. हिरवीगार नवती फुटलेली काजूची झाडे पाहून मी थोडा विसावलो. काजूच्या झाडांना छान असा मोहर फुटलेला दिसला. नदी जिथे समुद्राला मिळते त्यास खाडी म्हटले जाते. कोकणात छोट्या मोठ्या असंख्य खाड्या आहेत. हा खाडीवरील मांदाड ब्रिज. कोकणात खाडीवरील पूल उंच आणि लांबच लांब असतात. मांदाड ब्रिजच्या बाजूने मँग्रोव्ज दृष्टीस पडतात. मँग्रोव्ज म्हणजेच कांदळवन. ह्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वनस्पती आणि अनेक जलचरांचे आश्रयस्थान म्हणून याला ओळखले जाते. कोकणात अलीकडेच मँग्रोव्ह सफारी देखील होताना दिसून येतात. आगरदांड्याजवळ नंदाळे या खाडी किनारी कोळंबीची शेती केली जाते. यात खाडीतील पाणी अडवून ही कोळंबीची शेती केली जाते. या पाण्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून पाणी खालीवर करण्यासाठी अशा छोट्या छोट्या मशीन चालू केल्या जातात. तेव्हा हे दृश्य विलोभनीय दिसते. आगरदांडा जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर ही खिंड लागते. समुद्रात भराव टाकण्यासाठी हे त्रिकोणी गार्डर निर्माण केलेले दिसतात. राजपुरी जवळ म्हणजेच जंजिरा किल्ल्याच्या जवळ ह्या आहेत खोकरी समाध्या. या कोणाच्या समाध्या आहेत याविषयी काहीही फलक इथे लावलेला नाही. मात्र ही मोठी समाधी जंजिरा संस्थानाचे प्रमुख सुरुल खान यांची आणि जी मृत्यूपूर्वीच स्वतः बांधून ठेवल्याचीही
बोलले जाते. तर समोरच्या समान आकाराच्या 2 छोट्या समाध्या कमांडर याकूत खान व त्यांचे भाऊ खैरियत खान यांच्या असल्याचे सांगितले जाते. समाध्यावर अरबी भाषेत शिलालेख आहे. समाधी शेजारी एक छोटी मशीद देखील आहे. 4ही बाजूने समाध्यांचे चित्रीकरण केले. समाधीच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. समाधीचे बांधकाम भव्य दिव्य आणि भक्कम असल्याचे आपल्याला दिसून येते. या सर्व समाध्या आता संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. मंडळी, इथून जवळच आहे सिद्धीचा अभेद्य असा जंजिरा किल्ला. मंडळी, खोकरी या शब्दाचा अर्थ मी बऱ्याच ठिकाणी शोधला, पण तो मला कुठे आढळून आला नाही. कदाचित आपल्याला खोकरी या शब्दाचा अर्थ जर माहीत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटू किल्ले जंजिऱ्यावर. त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तोपर्यंत धन्यवाद.